Hello everyone, welcome back English with Priyanka. Most students think that am is are just helping verbs. बहुतेक जणांना हे माहीत आहे की am is are हे helping verbs आहे, परंतु ते कशाचे फॉर्म आहेत, कशाचे वर्ब आहेत तर बीचे, कशाचे बी. आणि त्यामध्ये फक्त am is are हेच येत नाही तर याच्या व्यतिरिक्त हे पकडून एकूण 8 येतात. ते कोणते तर am is are was were be being आणि been हे एकूण 8 वर्ब्स आहे जे की बी फॉर्ममध्ये येतात. बट तुम्हाला हे माहीत आहे का की व्हर्बचा बी फॉर्म हा इंग्रजी ग्रामरमध्ये डिफरंट जॉब्स परफॉर्म करतो. तर आज त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि मी तुम्हाला ते एकूण 4 पार्टमध्ये सांगणार आहे की व्हर्बचा बी फॉर्म हा कसा यूज होतो, कुठे यूज होतो, काय काय म्हणून तो यूज होतो. सो लेट स्टार्ट. पार्ट नंबर 1, बी ॲज अ मेन व्हर्ब. First, the verb be can works a main verb. It is used to give information about a person, place, thing or condition. म्हणजेच काय म्हणता येईल की बी हा मेन व्हर्ब म्हणून काम करतो आणि जेव्हा तो मेन व्हर्ब म्हणून यूज केला जातो तेव्हा तो आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. पर्सन, थिंग, प्लेस ऑर कंडिशन जे काही असेल त्याविषयी इन्फॉर्मेशन देण्याचं काम मेन व्हर्ब असतो तेव्हा तो बी करत असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, शी इज हॅपी, दे आर फ्रेंड्स. येथे ॲम, इज, आर हे कोणत्याही दुसऱ्या व्हर्बला मदत करत नाही आहे तर ते मेन व्हर्ब म्हणून इथे यूज केलेले आहे. सो इथे ते मेन व्हर्ब म्हणून आपला जॉब परफॉर्म करत आहे. सेकंड पार्ट आहे बी ॲज अन ऑक्झिलरी वर्ब्स इन कंटिन्युअस टेन्सेस. सेकंड, द वर्ब बी वर्क्स ॲज अन ऑक्झिलरी वर्ब इन कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच V4 फॉर्म बनवण्यासाठी. आता बघा, बी आपण आधी बघितले की बी हा मेन व्हर्ब म्हणून आपला जॉब परफॉर्म करतो. आता इथे ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून तो यूज केला जातो. केव्हा तर कंटिन्युअस टेन्स बनवण्यासाठी. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच V4 हा फॉर्म जेव्हा आपण ING फॉर्म जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला बी हा ऑक्झिलरी वर्ब म्हणून हेल्प करतो. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स. आय एम स्टडिंग, शी इज सिंगिंग, दे आर प्लेईंग. येथे स्टडिंग, सिंगिंग आणि प्लेईंग हे मेन व्हर्ब आहे आणि बीचे ॲम, इज, आर हे हेल्पिंग मीन्स ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून यूज केलेले आहे. सो मेन ॲक्शन दाखवणारे किंवा मेन व्हर्ब कोणते आहे तर स्टडिंग, सिंगिंग आणि प्लेईंग. आणि ॲम, इज, आर हे व्हर्बचे बी फॉर्म जे आहे ते ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून इथे यूज करण्यात आले आहे. कशासाठी तर कंटिन्युअस ॲक्शन दर्शवण्यासाठी म्हणजेच V4 ING फॉर्म बनवण्यासाठी. ओके, म्हणजे आपल्याला इथे असं म्हणता येईल की कंटिन्युअस टेन्स, ऑक्झिलरी वर्ब्स, कंटिन्युअस टेन्ससाठी ऑक्झिलरी वर्ब हे यूज होतात. पार्ट नंबर 3, बी ॲज अन ऑक्झिलरी वर्ब्स इन पॅसिव्ह व्हॉइस. थर्ड, द वर्ब बी ऑल्सो वर्क्स ॲज अन ऑक्झिलरी वर्ब इन पॅसिव्ह व्हॉइस. V3 पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 फॉर्म बनवण्यासाठी. आता जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस बनवतो तर त्यावेळेस ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून बी फॉर्मचा यूज होतो. कशासाठी तर V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल बनवण्यासाठी. आता आपण इथे एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर एक्झाम्पल आहे द लेटर वॉज रिटन, द वर्क इज कम्प्लिटेड, द मॅच वॉज वन. हिअर रिअल ॲक्शन रिटर्न, कम्प्लिटेड आणि वन ही आहे. पण बीचे वॉज, इज आणि वॉज हे पॅसिव्ह स्ट्रक्चर तयार करण्यासाठी मदत करत आहे म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून इथे यूज करण्यात आलेले आहे. सो पॅसिव्ह व्हॉइस आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस तयार करण्यासाठी वर्बचा बी फॉर्म हा ऑक्झिलरी वर्ब म्हणून जॉब आपला परफॉर्म करत असतो. पार्ट नंबर 4 आहे बी ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय तर बीचा हा एक यूज होतो तो म्हणजे बी प्लस ॲडजेक्टिव्ह आपल्याला व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाची अवस्था, स्थिती किंवा गुणधर्म जेव्हा आपल्याला सांगायचा असतो तेव्हा आपण बी फॉर्मचा हा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शी इज ब्युटिफुल, द रूम इज क्लीन, दे वेअर टायर्ड. येथे काय झालेलं आहे बी प्लस ॲडजेक्टिव्ह म्हणजे कंडिशन डिस्क्राईब करण्यासाठी वर्बचा बी फॉर्म हा यूज होतो. तर आपण इथे आज व्हर्बचे बी फॉर्म कोणते आहे तर एकूण 8 आहे. कोणते ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बीन आणि बिंग. आणि ते मेन व्हर्ब म्हणून
आपला जॉब परफॉर्म करतात. त्याचसोबत कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये, त्याचबरोबर पॅसिव्ह व्हॉइस पास्ट पार्टिसिपलमध्ये हेल्पिंग वर्ब ऑर ऑक्झिलरी वर्ब म्हणून आपला जॉब परफॉर्म करत असतात. सो रिमेंबर, ॲज अ मेन व्हर्ब बी गिव्स इन्फॉर्मेशन. जेव्हा तो मेन व्हर्ब म्हणून यूज होतो तेव्हा तो फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. ॲज अन ऑक्झिलरी वर्ब इट हेल्प्स फॉर्म continuous tense and passive voice and it is also used with adjectives to describe a state or condition. म्हणजे जेव्हा तो ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज होतो तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स किंवा पॅसिव्ह व्हॉइस तयार करताना मदत करतो. त्याचसोबत विथ ॲडजेक्टिव्ह सोबत जेव्हा वर्बचा बी फॉर्म यूज होतो तेव्हा तो आपल्याला एखादी कंडिशन दर्शवण्याचं काम करत असतो. सो आपण इथे असं म्हणू शकतो इन शॉर्ट की बी हा मेन वर्ब म्हणूनही यूज होतो. त्याचबरोबर ऑक्झिलरी वर्ब्स, त्यालाच हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणतात. तर मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून आपण यूज करतो. कुठे कुठे तर इन्फॉर्मेशन, कंटिन्युअस टेन्स, पॅसिव्ह व्हॉइस अँड विथ ॲडजेक्टिव्स. तर अशा प्रकारे आज आपण व्हर्बच्या बी फॉर्मचा यूज काय होतो किंवा तो कुठे यूज केला जातो हे बघितलेलं आहे. सो आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंग्लिश विथ प्रियंका. थँक्यू.